श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत ऐकूया डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. आज ऐकूया भाग 11वा, पहिले बालसाहित्य. आपण नेहमी पाहतो की महिला आणि मुलं यांचीच सांगड घातलेली असते. स्त्रीसाठी चूल आणि मूल या अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात असंही मानलं जातं. तिच्या स्वतःच्या असण्याइतका महत्त्वाचा आहे तो तिचा मूल या गोष्टीशी असणारा बंध, एक प्रकारचा आदिबंध असतो. मग प्रश्न असा येतो की स्त्री आजी आणि आई या रूपात नेहमीच मुलांच्या आसपास होती, तर मग मुलांसाठी गोष्टी आणि गाणी रचायला तिनं कधी बरं सुरुवात केली असेल? असं म्हणतात की आकाशातला चंद्र दाखवताना, पाऊस दाखवताना आई मुलाशी त्याच्या वयाला साजेसं काही ना काही बोलत असणार. भलेही ती भाषा आज आपल्याला ठाऊक नाही, पण दोघांमधल्या संवादाचीच ती भाषा असणार. मौखिक स्वरूपात हे सारं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत आलं असणार. अंगाई, पाळणे, ओव्या असे कितीतरी प्रकार त्यात आहेत. 1815 वैजनाथ शास्त्री यांनी पंचतंत्र आणि हितोपदेश यांचे अनुवाद बंगाली भाषेतून मराठीत केले आणि मराठीतल्या बालसाहित्याच्या मुद्रित पुस्तकांची सुरुवात झाली. नंतर मग 1838 बापू छत्रे यांनी बोधकथा हे स्वतंत्र पुस्तक मुलांसाठी रचलं. मात्र स्त्रीनं मुलांसाठी रचना केली ती 19व्या शतकाच्या अखेरीला. मिस मेरी भोर या शिक्षणतज्ज्ञ बाईंनी मुलांसाठी प्रथम कविता, गाणी आणि गोष्टी रचल्या. त्या मुळात मिशनरी शाळेत शिक्षिका होत्या. मुलांची मानसिकता लक्षात घेऊन सहज, सुंदर आणि नादमधूर शिवाय हावभाव करत म्हणता येतील अशी गाणी भोरबाईंनी मुद्दाम रचली. त्यांची चेंडू ही कविता तेव्हाच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात दाखल झाली होती. या कवितेचा उल्लेख आनंदीबाई शिर्के यांनी त्यांच्या आत्मचरित्रात देखील केला आहे. वाहवा वाहवा चेंडू हा, सुंदर कितीतरी खचित हा, तर तो आपण घेऊन या, सगळे मिळून खेळूया. अशा अगदी साध्या साध्या ओळींची ही कविता मुलं आनंदानं हावभावासकट म्हणत असत. मुलांसाठी निराळं साहित्य असायला हवं हे जाणून भोरबाईंनी केलेले हे पहिले प्रयोग नंतर रूढ होत गेले. मग आली लक्ष्मीबाई टिळक यांची हत्ती नावाची कविता. काय गडे डोंगर चालत येतो पुढे, पाय कसे इमारतीचे खांब जसे, अशी ही हत्ती कविता तेव्हा चांगलीच लोकप्रिय झाली होती. शिवाय हसत खेळत आकड्यांचं शिक्षण देणारी एक कवितासुद्धा लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिली आहे. बघ इकडे एकाचे मुख डावीकडे, चार कसे मांडी घालून स्वस्थ बसे, अशा काही कविता लक्ष्मीबाईंनी रचलेल्या दिसतात. आणि मग अर्थातच ताराबाई मोडक, अनुताई वाघ ते अगदी आत्ताच्या संगीता बर्वे यांच्यापर्यंत बालसाहित्य लिहिणाऱ्या स्त्रियांची मोठी मांदियाळी आपल्याला दिसते. मुलांना गोष्टीही प्रिय असतात आणि मुलांनाच का, मोठ्यांनाही तिचं आकर्षण असतं. एकदा काय झालं, ही गोष्टीची सुरुवातच मोठी कुतूहलजनक असते. आपण लहानपणापासून जी ऐकत आलो ती कावळा चिमणीची गोष्ट, म्हणजे कावळ्याचं घर होतं शेणाचं वाली, ती चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रात आपल्याला पहिल्यांदा लिखित स्वरूपात आढळते. प्राण्यांच्या गोष्टी हीच मुलांच्या गोष्टींची सुरुवात आहे. उषाताई आपटे यांचं प्राणी गावाच्या मौजा हे मुलांसाठीचं पुस्तक 19व्या शतकाचंच प्रसिद्ध झालं होतं. आणि मग त्यानंतर अनेक प्राणीकथा लिहिल्या गेल्या आपल्यालाही माहिती आहे. अडगुलं मडगुलं सारखी बडबड गीतं, एक होती तिला झाली टू ह्याच्यासारखी मजेशी गोष्ट, हे सगळं तर आपल्या लोकसाहित्याचा भाग होतच. मुलांसाठी आवर्जून लिहिणाऱ्या या स्त्रियांविषयी आज आपण कृतज्ञ राहायला हवं. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्त्रीलिपी या मालिकेत आपण ऐकत होतात डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी साधलेला संवाद. 11व्या भागाचा विषय होता पहिले बालसाहित्य. निर्मिती सहाय्य संकेत गायकवाड. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.